नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण इतिहासाचा चौथा चॅप्टर 1857चा स्वातंत्र्य लढा याचे एमसीक्यू बघणार आहोत. तर याच्यापैकीच एक प्रश्न तुम्हाला एनएमएमएस ला येणार आहे, त्यामुळे हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत आणि व्यवस्थितरित्या बघा. तुम्हाला मी जे प्रश्न देणार आहे त्या प्रश्नाचं तुम्ही विश्लेषण व्यवस्थितरित्या करा. एका प्रश्नापासून अनेक प्रश्न तयार होतात, ते कशा पद्धतीने तयार होतात त्याचा तुम्ही अभ्यास करा. तर चालू करूया आपण आपल्या लेक्चरला. तर प्रश्न क्रमांक पहिला बघा काय म्हणतोय. 1857 साली खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली डॉट 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 यांनी उठाव केला. पहिला ऑप्शन आहे कोळी समाज, दुसरा रामोशी, तिसरा गोंड की चौथा भिल्ल. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल समाज. या भिल्ल समाजानं कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खानदेशामध्ये 1857 साली जो 1857चा स्वातंत्र्य लढा झाला त्याच्यामध्ये कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खानदेशामध्ये उठाव झाला, खानदेशामध्ये लढा झाला. आता खानदेश म्हणजे कुठला भाग, तर खानदेश म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधले 3 जिल्हे, एक जळगाव, धुळे आणि नंदुरबार. या 3 जिल्ह्यांना मिळून काय म्हणतात, खानदेश असं म्हणतात. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या नकाशामध्ये दाखवायचं असेल, मी अप्रॉक्सिमेट महाराष्ट्राचा नकाशा काढतो. अशा पद्धतीने आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या बघा ह्या वरच्या बाजूला, असं वरच्या बाजूला हे 3 जिल्हे आहेत. वरच्या बाजूला काय आहेत, हे 3 जिल्हे आहेत. इथं असं जर तो बघा या ठिकाणी असं वरच्या बाजूला हे 3 जिल्हे आहेत, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. याला खानदेश असं म्हणतात. बघा या प्रश्नामध्ये अनेक प्रश्न कसा तयार होतोय, तर असं सुद्धा प्रश्न येऊ शकतोय. 1857 साली खानदेशामध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला, कोणाच्या नेतृत्वाखाली, तर तिथं तुम्हाला कजार सिंग हे उत्तर द्यावं लागणार आहे. म्हणजे असा सुद्धा प्रश्न ह्याच्यामध्ये तयार होऊ शकतोय. त्यामुळे कजार सिंग हे सुद्धा नाव लक्षात ठेवा. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा. डॉट 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 साली ब्रिटिश पार्लमेंटनं कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. पहिला ऑप्शन आहे 1858, दुसरा 1857, तिसरा 1859 की चौथा 1855. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1858 साली. बघा नेमकं होतंय काय, 1857 साली इंग्रजांच्या विरुद्ध लढा होतोय, त्यालाच 1857चा स्वातंत्र्य लढा असं म्हणतात. मग 1857 साली जो लढा होतोय तो कुणाविरुद्ध होतोय, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध होतोय. बघा 1857 विरुद्ध जो लढा होतोय तो कुणा विरुद्ध होतोय, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, किंवा तिला ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा तुम्ही म्हणू शकताय. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध तो लढा होतोय. ठीक आहे, कधी 1857 सालचा जो लढा आहे तो. आता ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली, तर या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी होते, 1600 मध्ये होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी होते, 1600 मध्ये होते. 1600 ते 1857 पर्यंत ते भारतामध्ये काय करतात, सत्ता करतात किंवा राजकारण करतात. बघा सुरुवातीला ते व्यापाराच्या दृष्टीने आलेले होते. जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडमध्ये स्थापन झालेली खाजगी कंपनी आहे. इंग्लंडमध्ये स्थापन झालेली खाजगी, सरकारी कंपनी नव्हे. काही इंग्लंडच्या माणसांनी एकत्र येऊन ही कंपनी उभारलेली होती आणि तिचं मुख्यालय लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये आहे. एवढं लक्षात ठेवा. तर 1600 मध्ये ही व्यापाराच्या दृष्टीनं चालू करण्यात आलेली कंपनी होती. ही भारतामध्ये येऊन व्यापार करू लागलेली होती लोक. व्यापार करता करता ती लोक भारतामध्ये राजकारण करू लागली, भारतावरती सत्ता करू लागली. आणि बघा ह्या कालखंडामध्ये पूर्णपणे हे कंपनीचं राज होतं 1600 ते 1857 या सालामध्ये. मग 1600 ते 1857 या काळामध्ये भारतीयांचं त्यांनी भरपूर प्रमाणात शोषण केलेलं आहे, बळजबरी केलेलं आहे. भारतीयांना कमी पैशामध्ये त्यांनी राबवून घेतलेलं आहे. तसंच तुम्हाला तत्कालीन कारण सुद्धा माहिती आहे, जे हिंदी सैनिकांना इनफिल्ड बंदुका दिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये जे काडतूस होतं त्या काडतुसाला गायीचं किंवा डुकराचं जे चरबी आहे ती चरबी लावण्यात आलेली होती, अशी बातमी सगळीकडे पसरलेली होती.
त्यामुळं काय बघा सगळ्यांच्या मध्ये असंतोष होता, राग होता ह्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध. आणि तो राग कधी निघालेला आहे? 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये. मग आता 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीयांचा या कंपनी विरुद्ध राग आहे हे राणीला कळते. राणी इंग्लंडच्या पार्लमेंटची राणी व्हिक्टोरिया राणी. त्यामुळं ती व्हिक्टोरिया राणी काय करते? कायदा करते. म्हणजेच जी ब्रिटिश पार्लमेंट आहे, ब्रिटिश सरकार आहे, इंग्लंडचं सरकार आहे, ते कायदा करते कुणावरती? तर या कंपनीवरती म्हणा किंवा भारताविषयी कायदा करते. ते कायदा बघा कुठलं कुठलं असतात. तर पहिला कायदा, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट आहे ती बरखास्त होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त होते आणि तिथून पुढे 1858 पासून आता भारतावरती सत्ता कुणाची येणार आहे? ब्रिटिश सरकारची. कुणाची येणार आहे? ब्रिटिश सरकारची. बघा फरक लक्षात घ्या, म्हणूनच मी सरकारची, ब्रिटिश सरकारची, किंवा त्यालाच ब्रिटिश पार्लमेंट सुद्धा म्हटलं जाऊ शकते. ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आता भारतावरती 1858 पासून असणार आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी वेगळं आणि ब्रिटिश सरकार वेगळं, त्यांची सत्ता येणार आहे. हे पहिला पॉइंट झाला. आणि कायदा केलेला आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो मी पुढं. बघा हा 3 नंबरचा प्रश्न, डॉट 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 हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला. इथं प्रश्नचिन्ह घ्या. तर पहिला ऑप्शन लॉर्ड डलहौसी, दुसरा रॉबर्ट क्लाइव्ह, तिसरा लॉर्ड कॅनिंग की चौथा लॉर्ड रिपन. इथं रिपन घ्या. तर बघा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला. बघा 1858 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं कायदा केलेला आहे. पहिल्या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची किंवा ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त झाली आणि तिथून पुढे ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता भारतावरती आली. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय झाली? तर बघा काय चालू आलेलं होतं 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल असं पद दिलेलं होतं. म्हणजे 1773 ते 1758 पर्यंत गव्हर्नर जनरल हे पद चालू होतं. आणि हे गव्हर्नर जनरल हा माणूस कुणाचा होता? कंपनीचा माणूस होता. गव्हर्नर जनरल हा कंपनीचा अधिकारी होता. जी खाजगी कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तिचा अधिकारी होता. आणि आता गव्हर्नर जनरल हे पद काय केलं? 1858 मध्ये बंद केलं आणि व्हाईसरॉय नावाचं पद ठेवलं. व्हाईसरॉय नावाचं पद ठेवलं कधी? 1858 साली. या जे ब्रिटिश पार्लमेंटनं कायदा केलेत ना त्या कायद्यामध्येच आहे गव्हर्नर जनरल हे पद बंद केलं आणि व्हाईसरॉय नावाचं पद चालू केलं. त्यानुसार जो लॉर्ड कॅनिंग आहे तो शेवटचा गव्हर्नर जनरल होता. कारण हे सर्व गोष्टी 1857चा जो उठाव आहे तो लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये घडलेला होता. लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये घडलेला होता. तो ज्यावेळी गव्हर्नर जनरल होता त्यावेळी. त्यामुळे शेवटचा गव्हर्नर जनरल तोच होता आणि त्याला पुढे कंटिन्यू व्हाईसरॉय सुद्धा ठेवलेला आहे. त्यामुळे पहिला व्हाईसरॉय सुद्धा लॉर्ड कॅनिंगच आहे. हे पूर्णपणे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि 1773 साली ज्यावेळी बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असं पद दिलं त्यावेळी पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर ते सुद्धा मी प्रश्न घेतलेला आहे तुम्हाला, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतातील संस्थाने डॉट 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 या गव्हर्नर जनरलने खालसा केली. तर पहिला ऑप्शन लॉर्ड कॅनिंग, दुसरा लॉर्ड डलहौसी, तिसरा रॉबर्ट क्लाइव्ह की चौथा लॉर्ड रिपन. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी ज्यावेळी गव्हर्नर जनरल होता त्यावेळी त्यानं भारतातील संस्थानं काय केलेली होती? खालसा केलेली होती. एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळी गव्हर्नर जनरल हा शब्द येतोय हा शब्द 1773 ते 1858च्या दरम्यानचा आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 1773 ते 1858 या काळामध्ये तो बनलेला आहे. त्या काळामध्ये गव्हर्नर जनरल असा शब्द वापरत होते. 1773च्या अगोदर गव्हर्नर असं म्हणजे जो कोण असेल कंपनीचा अधिकारी त्याला गव्हर्नर असा शब्द वापरत होते 1773च्या अगोदर. 1773 आणि 1758 मध्ये कंपनीचा जो मुख्य अधिकारी आहे त्याला गव्हर्नर जनरल असा शब्द वापरत होते. 1858 मध्ये तर काय बघा भारतावरती कंपनीची सत्ता जाते आणि कुणाची सत्ता येते? ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता येते. आणि आता ब्रिटिश जो
सरकारचा जो कोणी मुख्य अधिकारी भारतावरती हे करणार आहे त्या मुख्य अधिकाऱ्याला व्हॉइस रॉय असं म्हणत होते. हे सुद्धा तुम्हाला आता समजलं असेल, मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे. तर ही भारतातील संस्थान आहेत ती खालसा करण्याचं काम या लॉर्ड डलहौसीनं केलेलं आहे. मी तुम्हाला सातारा संस्थान सुद्धा कशा पद्धतीने खालसा केलं हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानं काय केलं, दत्तक विधान नामंजूर केलं. म्हणजे दत्तक कुणाला घ्यायचं नाही. जर एखादा राजा समजा मरण पावला, मृत्युमुखी पावला, तर त्याचं संपलं, तो कुणालाही दत्तक म्हणून वारस घेऊ शकत नाही. हे लॉर्ड डलहौसीनं काढलेलं होतं. आणि अशा रीतीने त्यानं नागपूरचं संस्थान असेल, झाशीचं संस्थान असेल, झाशी हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, नागपूर हे महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच पद्धतीनं सातारा संस्थान हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. हे तिनं खालसा करण्याचं काम केलेलं होतं डलहौसीनं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी ... हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आलं. पहिला ऑप्शन आहे राष्ट्रमंत्री, दुसरा राज्यमंत्री, तिसरा भारत मंत्री की चौथा मुख्यमंत्री. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भारत मंत्री. तर बघा 1857च्या लढ्यानंतर ज्यावेळी ब्रिटिश पार्लमेंटनं कायदा केलं, त्या कायद्यामधला पहिला कायदा तुम्हाला समजलेला आहे. काय कायदा होता? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली आणि ब्रिटिश सरकारची सत्ता आता भारतावरती आली. मी वारंवार सांगतोय कारण या महत्वाच्या गोष्टी आहेत, या पुढे सुद्धा तुम्हाला काय बघा महत्वाच्या ठरणार आहेत. दुसरी गोष्ट काय समजली की गव्हर्नर जनरल हे पद जाऊन आता व्हॉइसरॉय हे पद आलेलं आहे. आणि त्यानुसार शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॅनिंग. आणि पहिला व्हॉइसरॉय कोण आहे? तर लॉर्ड कॅनिंगच आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आणि तिसरी गोष्ट काय ठरलेली आहे, तर भारताविषयी कारभार करण्यासाठी म्हणजे भारताविषयी एखादं कामकाज करायचं आहे, भारताविषयी एखादा कायदा करायचा आहे, ह्याच्यासाठी इंग्लंडच्या शासनामध्ये, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये, इंग्लंडच्या सरकारमध्ये एक पद निर्माण करण्यात आलं. त्याचं नाव आहे भारत मंत्री नावाचं. हे 3 कायदे केलेले आहेत आणि महत्वाचं इम्पॉर्टंट कायदे लक्षात ठेवा 1857च्या उठावानंतरचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, रामोशी बांधवांना संघटित करून ... यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केलं. पहिला ऑप्शन उमाजी नाईक, दुसरा नानासाहेब पेशवे, तिसरा तात्यासाहेब टोपे की चौथा कुंवर सिंग. आणि याचं बरोबर उत्तर आहे उमाजी नाईक. उमाजी नाईकांनी काय केलेलं होतं, आपल्या रामोशी बांधवांना संघटित करून, त्याच पद्धतीनं स्थानिक युवकांना संघटित करून त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केलेलं होतं. आता बघा प्रश्न असा सुद्धा पडतोय, प्रश्न मनामध्ये आपला आला पाहिजे की यांनी उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड का केलं यांनी. तर बघा जे रामोशी बांधव आहे, ते रामोशी बांधव हे शिवाजी महाराज यांच्या काळापासून पोलीस आणि सैन्याचं काम करत होते. पोलीस आणि सैन्याचं काम करण्याचं काम ते करत होते. ठीक आहे, सैन्य म्हणून त्यांना काय बघा गडावरती उभं केलं जात होतं. ठीक आहे, राज्यामध्ये ते पोलिसाचं काम करत होते हे रामोशी बांधव. तर ज्यावेळी भारतामध्ये इंग्रजांची सत्ता आली त्यावेळी त्यांनी ह्या रामोशी बांधवांना हटवलं. जे रामोशी समाजातील जी लोक होती ना, पोलीस किंवा सैन्य म्हणून काम करत होती, जी परंपरागत चालत आलेली होती शिवाजी महाराजांच्या काळापासून, त्यांना ह्या इंग्रजांनी हटवलं. त्यामुळं काय बघा त्यांच्या मनामध्ये, रामोशी बांधवांमध्ये ह्या इंग्रजांविरुद्ध राग होता, या इंग्रजांविरुद्ध असंतोष होता. तो असंतोष उमाजी नाईक यांनी ह्या रामोशी बांधवांना एकत्रित करून, त्याच पद्धतीनं स्थानिक युवकांना एकत्रित करून त्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड केलं. बंड करणं म्हणजे शस्त्र घेऊन एखाद्याला काय बघा मारणं किंवा त्यांच्या विरुद्ध लढा देणं, उठाव करणं, ह्याला बंड करणं असं म्हणतात. हे उमाजी नाईक यांनी केलेलं आहे. परंतु उमाजी नाईक यांना काय बघा इंग्रजांनी पकडलेला आहे 1831 साली. आणि 1832 साली त्यांना काय बघा 1832 साली त्यांनी पुण्यामध्ये 1832 साली त्यांना पुण्यामध्ये फाशी देण्यात आलेली आहे. कुणाला? उमाजी नाईक यांना. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. रामोशी बांधव हे महाराष्ट्रामध्ये आढळणारी एक समुदाय आहे, हा समाज आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा, 7व्या नंबरचा प्रश्न बघूया. स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची ... नुसार विभागणी करण्यात आली. पहिला ऑप्शन आहे वंश, दुसरा प्रदेश, तिसरा धर्म की जात. आणि याचं बरोबर उत्तर आहे जातीनुसार. कशानुसार? जातीनुसार. स्वातंत्र्य लढ्यानंतर, तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर जे भारतीय लष्कर आहे, भारतीय सैन्याची
सैन्य तुकड्यांची जातीनुसार विभागणी केलेली आहे. का जातीनुसार विभागणी केलेली आहे ह्याचा जरा विचार करा. बघा, जातीनुसार विभागणी करायचं इंग्रजांचं का हेतू होता. आता तुम्हाला सांगतो, आज सुद्धा बघा बेळगावमध्ये मराठा इन्फेंट्री किंवा मराठा बटालियन हे शब्द तुम्ही ऐकला असेल. त्याच पद्धतीनं शीख रेजिमेंट, शीख बटालियन झालं, गुरखा रेजिमेंट झालं, राजपूत बटालियन झालं. हे वेगवेगळ्या जातीनुसार त्यावेळी इंग्रजांनी 1857च्या उठावानंतर त्यांनी हे स्थापन केलेलं आहे. का स्थापन केलेलं आहे? आता बघा, जातीनुसार स्थापन करायचं, एका जातीची लोक एका ठिकाणी ठेवायचं आणि त्यासनी सांगायचं की बाबा तिथं मुस्लिम जे सैन्य आहे ते सैन्य काय बघा किती तुमच्या विरुद्ध काहीतरी कट कारस्थान कराले, असं जाती जातीमध्ये भांडणं लावायचं. हे जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम कोणी केलंय? इंग्रजांनी केलेलं आहे. जाती जातीमध्ये भांडणं लावायचं जेणेकरून इंग्रजांविरुद्ध कधीही ती माणसं उठाव करणार नाहीत, कधीही ते सैनिक उठाव करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी जाती जातीनुसार काय केलेले आहे? विभागणी केलेली आहे. समजलं तुम्हाला? अशा पद्धतीने इंग्रजांनी जाती जातीनुसार विभागणी केलेली आहे. कळाला असेल मला वाटतंय तुम्हाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 8वा काय सांगतोय बघा. 1857 साली सातपुडा परिसरात इंग्रजांविरुद्ध डॉट 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 यांनी लढ्याचं नेतृत्व केलं. तर पहिला ऑप्शन कजार सिंग, दुसरा शंकरशाह, तिसरा बाबासाहेब भावे की चौथा भागोजी नाईक. आणि याचं बरोबर उत्तर आहे शंकरशाह. शंकरशाह यांनी सातपुडा परिसरामध्ये 1857 साली इंग्रजांविरुद्ध काय केलेलं आहे? लढ्याचं नेतृत्व केलेलं आहे सातपुडा परिसरामध्ये. खानदेशामध्ये जर कोणी केलेलं आहे खानदेश परिसरामध्ये, तर त्याच्यामध्ये लढ्याचं नेतृत्व कजार सिंग यांनी केलेलं आहे. पुढे सुद्धा प्रश्न येणार आहेत. बाबासाहेब भावे आणि भागोजी नाईक यांनी कुठे केलं ते तुम्हाला मी सांगतो. खरं इथे लक्षात ठेवा, सातपुडा परिसरामध्ये इंग्रजांविरुद्ध बंड किंवा लढ्याचं नेतृत्व जे कोणी केलेलं आहे? शंकरशाह यांनी केलेलं आहे. आता सातपुडा परिसर कुठे येतोय? तर सातपुडा परिसर मी तुम्हाला परत आणि आपला महाराष्ट्र एक अप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाजे महाराष्ट्र अशा पद्धतीने आहे हे काढून दाखवतो. बघा, हे आपला झाला महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या वरच्या बाजूला बघा इथंही सातपुडा पर्वत रांग आहे. इकडे ह्या बाजूला वरच्या बाजूला अशी मोठीच्या मोठी अशी इकडे अशी पसरलेली आहे. एवढं लक्षात ठेवा. पश्चिमेकडून पूर्वेकडं तिला जी पर्वतरांग आहे तिला सातपुडा असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. इसवी सन 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पायकांच्या उठावाचं नेतृत्व ओडिसामध्ये कोणी केलं? पहिला ऑप्शन बक्षी जगनबंधू विद्याधर, दुसरा कजार सिंग, तिसरा उमाजी नाईक, चौथा तात्यासाहेब टोपे. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बक्षी जगनबंधू विद्याधर. बघा, इसवी सन 1817 मध्ये म्हणजे जो स्वातंत्र्य लढा आहे त्याच्या अगोदर झालेला लढा आहे, त्याच्या अगोदर झालेला उठाव आहे. तर 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पायकांच्या उठावाचा. आता हे पाईक कोण आहे? नाईक वेगळं आणि पाईक वेगळं. नाईक बघा, नाईक वेगळा आहे. हे नाईक हे नायकांचा हे रामोशी समाज किंवा महाराष्ट्रामध्ये सापडणारा समाज हा वेगळा, आणि पाईक हे काय बघा ओडिसामध्ये सापडणारा समाज तो वेगळा आहे. एवढं फरक लक्षात घ्या. आता बघा, पाईक म्हणजे कोण होतं? तर जे स्वतंत्र राजे होते, वेगवेगळी संस्थानं होती आणि त्या संस्थानांचे स्वतंत्र असे राजे होते. त्या राजांमध्ये हे पाईक खडे सैनिक म्हणून काम करत होते. त्या राजांसाठी राजे म्हणालोय, म्हणजे राजे म्हणा, छत्रपती म्हणा, ते मोठे मोठे होते. त्यांच्यामध्ये हे पाईक होते, खडे सैनिकांचं काम करत होते. खडे सैनिक म्हणजे उभारलेले सैनिकांचं काम करत होते. त्या राजांनी ह्या पायकांना आपल्या जमिनी फ्रीमध्ये मोफतमध्ये कसण्यासाठी दिलेल्या होत्या, मोफतमध्ये वापरण्यासाठी दिलेल्या होत्या. परंतु 1803 साली जे इंग्रज आहेत ते इंग्रज उडीसा जिंकतात. उडीसा जिंकल्यानंतर त्या पायकांच्या जमिनी ज्या वंश परंपरागत किंवा परंपरेनुसार चालत आलेल्या जमिनी ते काढून घेतात. ते काढून घेतल्यामुळेच या पायकांच्या मनामध्ये त्या इंग्रजांविरुद्ध राग असतोय आणि हो राग 1817 मध्ये बघा एका उठावाने निघतोय. त्या उठावाचं नेतृत्व कोण करत असेल? तर बक्षी जगनबंधू विद्याधर हे करत असतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात नरगुंदचे डॉट 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 हे अग्रभागी होते. नरगुंदचे पहिला ऑप्शन शहाजी प्रताप सिंग, दुसरा चिमासाहेब, तिसरा भागोजी नाईक की चौथा बाबासाहेब भावे. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बाबासाहेब भावे. बाबासाहेब भावे हे नरगुंद मध्ये. नरगुंद कुठं आहे आता सध्या? तर नरगुंद हे काय बघा कर्नाटक मध्ये आहे. कर्नाटकचा काय बघा गदग नावाचा जिल्हा आहे. त्या गदग नावाच्या जिल्ह्यामध्ये
नरगुंद नावाचं ठिकाण आहे. तर हे नरगुंद मध्ये 1857च्या लढ्याचं जे नेतृत्व आहे ते बाबासाहेब भावे यांनी केलेलं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की बघा हे 1857चा लढा कुठं कुठं झाला, तर 1857चा जो स्वातंत्र्य लढा आहे हा एका ठिकाणी झाला नाही, तर भारताच्या विविध भागामध्ये झालेला आहे. भारताच्या विविध ठिकाणी झालेला आहे. जसं की कोल्हापूरमध्ये आपला झालेला आहे, त्याच पद्धतीने हे नरगुंदमध्ये झालेला आहे, सातपुडा परिसरामध्ये झालेला आहे. हे महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगालोय. तर खानदेशामध्ये झालेला आहे. त्याच पद्धतीने हे महाराष्ट्राचं संपलं. उत्तर भारतामध्ये तर भरपूर ठिकाणी हा लढा झालेला आहे. त्याचनंतर दक्षिण भारताचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हा सुद्धा लढा झालेला आहे. आणि त्याचं साल एकच आहे, 1857 साल. आणि त्याचा उद्दिष्ट, त्याची भूमिका एकच होती, काय, की इंग्रजांना घालवायचं आहे. इंग्रजांना घालवायचं आहे. त्यामुळेच या लढ्याला नाव 1857चा स्वातंत्र्य लढा म्हणतात. काय म्हणतात? स्वातंत्र्य लढा. बघा या स्वातंत्र्य लढा का म्हणतात? कारण लोकांची जी भूमिका आहे ती काय आहे, लोकांचं उद्दिष्ट काय, का आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. आपल्याला काय मिळवायचं आहे? स्वातंत्र्य मिळवायचं आहे. ते इंग्रजांपासून आपण स्वातंत्र्य व्हायचं आहे. त्यामुळं हा लढा दिलेला गेला होता, त्यामुळं हा उठाव केलेला होता. आणि तो उठाव काय बघा 1857 साली झालेला आहे, म्हणून त्याला 1857चा स्वातंत्र्य लढा असं म्हणतात. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. बघा ह्याच्यामध्ये आता हे जो प्रश्न मी तुम्हाला घेतलेला आहे ह्याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न तयार होऊ शकतात. कसं 4 प्रश्न तयार होऊ शकतात? एक तर नरगुंद हे कर्नाटक या ठिकाणी हे आहे. नरगुंदमध्ये बाबासाहेब भावे अग्रभागी होते. त्याच पद्धतीने शहाजी प्रताप सिंग हे कुठे अग्रभागी होते 1857च्या लढ्यामध्ये? तर सातारा या ठिकाणी. तर कुठं? सातारा या ठिकाणी. आणि सुद्धा येऊ शकते कारभारी रंगो बापूजी, हे सुद्धा नाव लक्षात ठेवा. साताऱ्यामध्ये एक नाव आणि एक लक्षात ठेवा, शहाजी प्रताप सिंग यांच्या बरोबर कारभारी रंगो बापूजी हे सुद्धा नाव काय बघा मोठं नाव आहे. कारभारी म्हणजे कारभार बघणारे. शहाजी प्रताप सिंग यांच्याबरोबर कारभारी रंगो बापूजी यांनी साताऱ्यामध्ये काय बघा उठाव केला. त्या उठावामध्ये अग्रभागी म्हणजे पुढे जर कोण होतं तर शहाजी प्रताप सिंग आणि कारभारी रंगो बापूजी होते. त्यानंतर 1857च्या लढ्यामध्ये कोल्हापूरमध्ये कोण जर पुढे असेल तर चिमासाहेब होते. कोल्हापूरमध्ये पुढे चिमासाहेब होते. भागोजी नाईक हे संगमनेर मध्ये पुढे होते. कुठं? संगमनेर मध्ये. आता संगमनेर नावाचं ठिकाण आहे कुठं? तर संगमनेर हा एक तालुका आहे. कुठला? अहमदनगर जिल्ह्यामधला. अहमदनगर जो जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्यामधला संगमनेर हा एक तालुका आहे. तर ह्या ठिकाणी काय बघा हे लढ्यामध्ये अग्रभागी होते. तर ह्याच्यामध्ये 4 प्रश्न कसं तयार होईल? 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात साताऱ्याचे ... हे अग्रभागी होते. तर तुमचं उत्तर हे असलं पाहिजे. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात कोल्हापूरचे ... अग्रभागी होते. तर तुमचं उत्तर चिमासाहेब असलं पाहिजे. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात संगमनेरचे ... अग्रभागी होते. तर भागोजी नाईक. संगमनेर मध्ये म्हणा ... हे अग्रभागी होते. तर भागोजी नाईक हे उत्तर असलं पाहिजे. अशा पद्धतीने याच्यामध्ये प्रश्न तयार होतात. ते प्रश्न तुम्ही सुद्धा तयार करा. त्यानंतर बघा 11वा प्रश्न बघा. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलं होतं? तर 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलं होतं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलं होतं, महात्मा गांधी यांनी लिहिलं होतं, की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी लिहिलेलं होतं? तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं होतं. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर. त्यांचं पूर्ण नाव आहे विनायक दामोदर सावरकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं. तर 1857चं स्वातंत्र्य समर या पुस्तकामध्ये नेमकं आहे काय? तर या पुस्तकामध्ये 1857च्या लढ्याची व्याप्ती म्हणजे हा लढा भारताच्या कुठल्या कुठल्या ठिकाणी झालेला होता, कुठल्या ठिकाणी पसरलेला होता, हा उठाव कुठं कुठं झाला ते या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने ह्या लढ्यामागची भूमिका काय, उद्दिष्ट काय? लोकांची भूमिका एकच होती की इंग्रजांचं उच्चाटन करणं, म्हणजे इंग्रजांना इथून भारतामधून घालवणं ही लोकांची भूमिका होती. हे सर्व या 1857चे स्वातंत्र्य समर ह्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे पुस्तक तुम्ही घ्या आणि ते वाचा. ते कुठून तरी काय बघा तुम्हाला मिळते, लायब्ररीमधून कुठून मिळते काय बघा, आणि 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक तुम्ही वाचा. त्यानंतर 12वा प्रश्न बघा. 12वा प्रश्न सन 1763 ते 1857 या काळात ... इथं प्रथम संन्यासांच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. गुजरात इथं, राजस्थान इथं, महाराष्ट्र इथं की बंगालमध्ये? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे बंगालमध्ये.
तर सन 1763 ते 1857 या काळामध्ये बंगाल प्रांत हे लक्षात ठेवा, इथं प्रथम संन्यासी म्हणजे कोण, जो घरदार सोडून काय बघा धार्मिक कामाला लागतोय त्याला संन्यासी असं म्हणतात. व पहिल्यांदा संन्यासांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले व नंतर फकीरमध्ये पण तेच, फकीर म्हणजे ज्याला स्वतःची इच्छा किंवा विचार असं काहीच नसते, जो दुसऱ्यासाठी जगतोय त्याला फकीर असं म्हणतात. फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे कुठे दिलेले आहेत, बंगाल प्रांतामध्ये दिलेले आहेत. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 हा होमवर्कला असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 काय आहे ते तुम्ही समजावून घ्या, मी सांगतोय तुम्हाला. खालील आदिवासी व वन्य जमातींनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला, त्यांचा प्रदेश ओळखून योग्य पर्याय निवडायचा आहे. आता बघा त्याच्यामध्ये पहिला पर्याय इथं दिसतोय, ह्यो तुम्हाला पहिला पर्याय, दुसरा पर्याय इथं आहे, तिसरा पर्याय इथं आहे आणि चौथा पर्याय इथं आहे. बघा पहिल्यांदा मी आदिवासी इथं दिलेला आहे, आदिवासी आणि त्यांचा इथं मी इथं काय म्हणतो प्रदेश, आदिवासी आणि त्यांचा ह्यो प्रदेश आहे. बघा कोलाम ही आदिवासी जात कुठं बाबा, कुठल्या प्रदेशामध्ये आहे. त्याच पद्धतीनं गोंड ही आदिवासी जात कुठल्या प्रदेशामध्ये आहे. संताळ ही आदिवासी जात कुठल्या प्रदेशामधील आहे आणि भिल्ल ही आदिवासी जात कुठल्या प्रदेशामध्ये आहे, हे तुम्हाला ओळखायची आहे. मी तुम्हाला एक ट्रिक देतो, इथं गोंड दिसतंय तुम्हाला, गोंड. आता ही गोंड जी आदिवासी जात मध्ये ड दिसते, गोंड मध्ये ड दिसते बघा. तसंच तिच्या जे प्रदेश आहे, गोंड ही आदिवासी जात कुठल्या प्रदेशामध्ये गावत होती, त्या प्रदेशामध्ये सुद्धा ड आहे, त्या प्रदेशामध्ये सुद्धा ड आहे. ह्या गोंड बघा, ह्या गोंड ड तर ती ही आदिवासी जात तिच्या प्रदेशामध्ये सुद्धा ड आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं उत्तर काय बघा ओळखा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हे लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला जर नवीन असाल म्हणजे चॅनेलला, तर तुम्ही काय बघा सबस्क्राईब करा, कारण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येऊन मिळतील एवढं लक्षात ठेवा. आणि हे लेक्चर तुम्हाला वाटते मला समजलेलं असेल व्यवस्थितरित्या, तर आज आपण इथं थांबूया.